नमस्कार. आज आपण कर्जमाफी संदर्भात खूप अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडणार याच्या संदर्भात स्पष्ट संकेत दिसून येत आहेत. तर अ, आणि याचबरोबर या योजनेमध्ये बदलसुद्धा होणार असल्याचे संकेत आता समोर यायला लागलेले आहेत. मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना राबवली जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया देण्यासाठी काही हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. याच्या याद्या प्रसिद्ध करून शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया सुरू केली जाईल, अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती. याच्यातील आता 30 जूनऐवजी 5 जुलैची तारीख देण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये याच्यासाठी पूर्व मागण्या 20,552 कोटी रुपयाचा निधी देखील तरतुदीसाठी करण्यात आलेला. याच्या संदर्भातील विधेयक देखील पास करण्यात आलं आणि हेच विधेयक पास झाल्यानंतर राज्यपालाच्या सहीनुसार वित्त विभागाच्या माध्यमातून या निधीची वितरणाची प्रक्रिया सुरू करून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं. आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती आता राज्यपालांच्या माध्यमातून याच्या संदर्भातील एक राजपत्रक निर्मित करण्याची. परंतु या प्रक्रिया होत असताना याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून आणखीन एक नवीन खोळ घालण्यात आलेला आहे, ते म्हणजे शेतकऱ्यांच्या अपात्रतेचं. कारण संदर्भातील इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. याच्या संदर्भातील अतिशय माहिती GR मध्ये देण्यात आली होती आणि याच अनुषंगाने आता कर्जमाफीच्या याद्या आल्या. परंतु याच्यामध्ये कोण इन्कम टॅक्स पे शेतकरी माहिती शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स भरणारे या पात्र असलेल्या म्हणजेच यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागवण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे. आता जे टॅक्स विभागाच्या माध्यमातून जी माहिती दिली जाईल ते काही आयकर भरणारे असतील शेतकरी, त्यांच्या पुन्हा याच्यामधून छाटणी केली जाणार आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना पात्र असलेल्या याद्या अपलोड केल्या जातील. म्हणजेच याच्यामध्ये आणखीन मोठा विलंब होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या कर्जमाफीमध्ये बदलाची देखील मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकरी याच्यापासून वंचित राहणार आहेत. याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण पाहिलं, याच्यामध्ये आलेल्या मागण्या असतील, कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून दिले जाणारे संकेत असतील, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिलेले संकेत असतील, याच्या अनुषंगाने या कर्जमाफीच्या GR मध्ये बदल केला जाणार आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं तर 25-26चे जे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना देखील 2019 मधील पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील काही बदलाचा या ठिकाणी समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतील. 8 जुलै रोजी याच्या संदर्भातील एक बैठक आहे. त्याच्याबरोबर त्याच्यानंतर गुरुवारीच्या संदर्भातील काही चर्चा होण्याची शक्यता आहेत. याच्या संदर्भातील जे काही नवीन अपडेट येईल ते सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करू. शेतकरी बांधवांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.